थंडीत विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपावरनं हिवाळी अधिवेशनातील वातावरण चांगलंच तापलंय। विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरनं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। दुसरीकडे विधानसभेतील आसन व्यवस्थेवरनं मात्र विरोधातील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात झुंपली आहे। ठाकरेंच्या आमदारांना दिलेल्या स्थानावरनं काँग्रेसच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली। नेमकं काय घडतंय विधानसभेत बघूया। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यावरनं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरनं विरोधकांकडून सरकारवर एकत्रितपणे निशाणा साधला जातोय। मात्र विधिमंडळातील आसन व्यवस्थेवरनं विरोधकांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळालं। आसन व्यवस्थेवरनं शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला। ठाकरे गटाच्या 20 आमदारांमध्ये 14 आमदारांना पुढील जागेत स्थान मिळालं, तर काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी केवळ 4 आमदारांनाच पुढे जागा मिळाली। त्यामुळे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनाही मागच्या रांगांमध्ये बसावं लागतंय। विधानसभेतलं संख्याबळ पाहिलं तर महाविकास आघाडीचे 46 आमदार आहेत। त्यात शिवसेना ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत। महायुतीचं संख्याबळ एकूण 240 आहे। त्यात भाजपचे 132, शिवसेना शिंदे गटाचे 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 41 आमदार आहेत। दरम्यान आसन व्यवस्थेच्या मुद्द्यावरनं शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये झुंपल्यानंतर ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी काँग्रेसला डिवचलं। एक प्रकारे महाविकास आघाडीत आम्ही सर्वात मोठा पक्ष असल्याचं दानवेंनी काँग्रेसला लक्षात आणून दिलं। मला असं वाटतं हा फार मोठा जागेचा मुद्दा नाही। त्याच्यात पक्षाला जागा अलॉट केली जाते आणि पक्षाने मग कोणाला कुठं बसायचं ठरवलं जातं। तर निश्चित शिवसेनेला त्याच्यात महत्त्वाची जागा मिळेल आणि मिळाली पाहिजे। तर विरोधी पक्षनेतेपदावरनं महाविकास आघाडीत शीतयुद्ध सुरू असल्याचं जागेच्या गोंधळावरनं लक्षात येत आहे, असा टोला आमदार अमोल मिटकर यांनी लगावला। त्यावर अंतिम निर्णय हे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती घेत असतात। जर तशी आसन व्यवस्था असेल आणि ती जर लक्षात आणून दिली तर त्यात सुधारणा नक्कीच विधान परिषद सभापती करण्याचा त्यांना अधिकार असतो। त्यामुळे आता जर कोण मागं कोण पुढे यावर जर एकमत नसेल तर विरोधी पक्षनेतेपदी कोणाला बसवलं पाहिजे यावर सुद्धा त्यांचे एकमत नाही हे स्पष्ट होते आहे। त्यामुळे काँग्रेस आणि उबाटा गटामध्ये जे काही शीतयुद्ध आणि कोल्ड वॉर सुरू आहे तो या निमित्तानं परत आता लक्षात येतोय। दरम्यान काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सभागृहात आहेत, मात्र त्यांना मागच्या रांगेत बसावं लागत असल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे। काँग्रेस नेत्यांनी आपली हीच नाराजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे बोलून दाखवली। ज्येष्ठ आमदारांचा सन्मान राखलाच जावा, पण अधिवेशनाला उरले 3-4 दिवस। अशा वेळी विरोधकांनी आसन व्यवस्थेवरनं न भांडता जनतेच्या प्रश्नावरनं सरकारला भंडावून सोडावं, इतकीच माफक अपेक्षा सर्वसामान्य जनतेला विरोधी पक्षांकडनं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांचे व्हिडिओ बॉम्ब आणि कॅश बॉम्बनी हल्ले सुरू आहे। अंबादास दानवे यांच्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंनी काही व्हिडिओ पोस्ट करत सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली। सलग 2 दिवस आणि 2 व्हिडिओ टाकत देशपांडेंनी गंभीर आरोप केलेत। हे दोन्ही व्हिडिओ नेमके काय आहेत आणि देशपांडेंनी नेमके काय आरोप केलेत बघूया। विधिमंडळाचं यंदाचं हिवाळी अधिवेशन व्हिडिओ बॉम्बमुळे चांगलंच गाजतंय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी व्हिडिओ बॉम्ब फोडला आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। दुसरीकडे मनसेचे संदीप देशपांडे यांनी व्हिडिओ बॉम्ब फोडत खळबळ उडवून दिली आहे। देशपांडे यांनी सलग 2 दिवस लाचखोरीचे 2 व्हिडिओ पोस्ट करत प्रशासनातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलाय। देशपांडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून मंगळवारी एक व्हिडिओ पोस्ट करत सार्वजनिक बांधकाम खात्यातील कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले। सार्वजनिक बांधकाम खात्यामधील हाफकिन शाखेतील हा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला। साहेब मग ह्याच्यामध्ये मग साहेबांचा हिशोब वेगळा ना, मग एकजुडी साहेबांचा बरं ना, एक तर NOC साहेबांचे मग वेगळे एकजुडी साहेबांचे 280 टोटल। या व्हिडिओमध्ये शाखा अभियंता कंत्राटदाराकडून पैसे घेताना दिसतोय। या व्हिडिओवरून संदीप देशपांडे यांनी गंभीर आरोप केला आहे। म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी जो शासनाकडनं निधी आणायचा आहे त्या निधीची टक्केवारी ही आधीच
कंत्राटदारकडनं गोळा केली जाते आणि त्यामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतो आहे की जी LOCची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये 2,80,000 रुपये तो घेताना आपल्याला दिसतो आहे. हा एका कॉन्ट्रॅक्टरकडनं, त्याचं कामही छोटं होतं काम, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनंही पैसे घेताना दिसतो आहे. PWDमध्ये आजच भ्रष्टाचार होतो आहे का तर नाही, याच्या आधीही होत आहे. पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने, राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे असं मला संबंधित कंत्राटदारांनी सांगितलं. आता शासनाचा निधी आणण्याचे पैसे वेगळे, वर्क ऑर्डरचे पैसे वेगळे आणि वर्क ऑर्डर एक्झिक्युटिव्ह झाल्यावर जे पेमेंट निघतं PWDचे त्याचे पैसे वेगळे. इतका उघड पद्धतीने हा भ्रष्टाचार चाललेला आहे. देशपांडे यांनी अजून असे अनेक व्हिडिओ बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार देशपांडेंनी आजही एक व्हिडिओ पोस्ट केला. मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचं प्रकरण त्यांनी उघडकीस आणलंय. हाथ मारेगा सर, हाथ तो मारे 50-30 तक रहेगा, 25 तक 30 रहेगा. बोलो ना साहब, किधर किधर से मैनेजमेंट कर रहा हूँ ना, तो मेरे को मालूम है. 25 बाकी बात में देखिए, कुछ भी नहीं. कर्जे पे पैसा लेते हो सर, बता रहा हूँ. कर्जे बता रहा हूँ ना आपके लिए. अभी ये टाइम पे बोल रहा हूँ, तब परेशान करते. खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय असं देशपांडे म्हणाले. आजचा जो व्हिडिओ मी शेअर केला आहे तो कुर्ला डिव्हिजन इथल्या एका उपअभियंत्याचा आहे. मला असं वाटतं आपण जर तो पूर्ण व्हिडिओ बघितला आणि ते कॉन्व्हर्सेशन जर ऐकलं, त्यांचं बोलणं जर ऐकलं आपण, तर त्याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची नावं घेताना आपल्याला ती व्यक्ती दिसते. त्याच्यामध्ये तो DPDCचाही उल्लेख करतो की DPDCचा फंड आणण्यासाठी कोणतरी काळे नावाच्या व्यक्तीला लाच द्यावी लागते असाही त्याचा उल्लेख आहे. तर तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की मेरे को अभी मराठे राव साहब का भी हिसाब करना है, उनको भी पैसा देना है. त्याच्यामध्ये कोणतरी साहेब असा उल्लेख करतो. कोण साहेब मला माहीत नाही, पण त्याची चौकशी करायला लागेल की उनको 25% देना पडता है असाही उल्लेख आपल्याला तो करताना आढळतो. मला असं वाटतं ही सगळी परिस्थिती बघितली तर एक अधिकारी करप्ट आहे, 2 अधिकारी करप्ट आहे, 3 अधिकारी करप्ट आहे असा विषय नाही आहे. पूर्ण जी सिस्टीम तयार झालेली आहे या विभागामध्ये ही अख्खी सिस्टीम करप्ट झालेली आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चुकवतोय. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही व्हिडिओ, माझ्याकडे तर असंख्य व्हिडिओ आलेले आहेत, अनेक लोकांनी दिलेले आहेत. व्हिडिओ टाकून कोणाची बदनामी करणं हा उद्देश नाही, पण सिस्टीममध्ये पारदर्शकता आली पाहिजे ही आमची याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे. जर खालपास आपण अगदी व्हिडिओचा शेवट बघितला, त्या व्हिडिओचा शेवट, तर तो जाता जाता तो बाहेर बसलेला पिऊन त्याला विचारतो, क्या साहब दिवाळी नाही दिया आहे बरं. म्हणजे पिऊनपासनं ते वरपर्यंत कशा पद्धतीने ती सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे. बरं, तो अधिकारी आपल्याला बोलताना दिसतो कि ये 11 लाख का, ये 14 लाख का, ये इसका टोटल 48 लाख का मैं तुमको काम देगा, 60 लाख का मैं पहले का, तो 1,20,00,000 का तुम्हारा काम हो जाएगा. मला असं वाटतं अधिकारी कुठल्या कॉन्फिडन्सनी हे सांगतो त्याला, त्या कंत्राटदाराला की तुला मी 1,20,00,000 काम देईन. तो विचारतो ये GST इन्क्लूड आहे का, तो म्हणतो हां. तो म्हणतो ठीक आहे, फिर पैसा मिलेगा तुमको, म्हणजे तुझं प्रॉफिट चांगलं होईल GST इन्क्लूड. अशा पद्धतीचं त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि तो म्हणतो की मी तेरे लिए मंत्रालय गया था, तेरे लिए ये सब काम मंजूर करके लाया. आणि तो त्याच्याकडनं आपल्याला बघतो पैसे घेताना, तो 25,000 देतो. मग तो म्हणतो की और 10,000 दे. तो म्हणतो साहब नहीं लाया, कर्जा करके लाया हूँ. आता अतिशय म्हणजे या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन जर एखाद्या सरकारी कार्यालयात होत असेल आणि इतक्या खुल्या पद्धतीने होत असेल, तर आपलं लाचलुचपत प्रतिबंध खातं हे काय करतंय, हे या गोष्टी बघताय का? बघत असेल तर काही कारवाई करणार आहे का?
नुसती खात्यामध्ये चौकशी करून काय करणार आहे? मला असं वाटतं PWDनी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR लॉन्च केला पाहिजे अँटी करप्शन ब्युरोकडे. अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. खात्यांतर्गत चौकशी करून काय आहे? वरपासून खालपर्यंत सगळेच करप्ट आहे, कोण कोणाची चौकशी करणार? ऐन हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी व्हिडिओ बॉम्ब टाकत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सभागृहातही त्याचे पडसाद उमटताना दिसताय. आता सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारावर संबंधित विभाग आणि मुख्यमंत्री फडणवीस काही कारवाई करणार का, की भाजपच्या भ्रष्टाचार मुक्त भारताच्या नाऱ्याला महाराष्ट्रातूनच हरताळ फासला जाणार, असा सवाल आता विचारला जातोय. जुई जाधवसह ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.